माझा महाराष्ट्र माझं विजन 2025 प्रेझेंटेड बाय रामबंधू मसाले, SRJ स्टील, BVG इंडिया लिमिटेड, पॉवर्ड बाय मरिनो, MSCIT, सोसायटी टी, मकॉय, कॉटन किंग, पार्टनर्ड बाय ब्रँड बनाव.ai, GP पारसिक सहकारी बँक लिमिटेड, लॉर्ड मार्क्स, महाऊर्जा आणि रेणुकाई करिअर सेंटर या कार्यक्रमाच्या पुढच्या सत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या पुढच्या सत्रामध्ये सहभागी होणार आहेत महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे. 2014 राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना पहिल्यांदा संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी अनेक चढउतारही पाहिले. अनेकदा त्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चाही रंगल्या, पण पंकजाताई आपल्या पक्ष आणि भूमिकांसोबत ठाम राहिल्या आणि संयमाचं योग्य फळ त्यांना पक्षानं योग्य वेळी दिलं सुद्धा. मधल्या काळामध्ये राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झालेल्या पंकजा मुंडे 2024च्या विधानसभेनंतर पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळात आल्या. राज्य सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या कारभारात सगळ्यात जास्त चर्चेमध्ये राहिला तो पंकजाताईंचाच बीड जिल्हा. वाल्मिक कराडपासून ते सतीश भोसलेंपर्यंत गुंडांच्या टोळ्यांनी बीड जिल्हा पोखरलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागलाय, तर पंकजाताईंबद्दल स्वपक्षातले सहकारी देखील थेट विचारणा करताना दिसत आहेत. या परिस्थितीमध्ये डागाळलेल्या बीड जिल्ह्याची प्रतिमा सुधारण्याचं आव्हान पंकजाताईंसमोर आहे. राज्याच्या आणि बीड जिल्ह्याच्या या परिस्थितीवर पंकजाताईंचे विचार काय, पर्यावरण खात्यासंबंधीचं त्यांचं पुढचं विजन काय, या सगळ्यासह इतरही मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. मी पंकजाताईंना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांच्याशी संवाद साधतील संदीप रामदास. पंकजाताईंकडे पर्यावरण आणि हवामान बदल, क्लायमेट चेंज पण आहे आणि या दोन्हीबद्दल महाराष्ट्रात कसं आहे पर्यावरण, क्लायमेट बदल झाला आहे का, बीडची काय परिस्थिती आहे आणि त्यांच्या स्वतःच्याबद्दल पण काय झाले आहेत बदल, हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. सुरुवात अर्थातच या 100 दिवस होत आहेत आपल्या सरकारला, तर या 100 दिवसामध्ये नेमकं काय झालं, काय बदललं असं तुम्हाला वाटतं? या 100 दिवसामध्ये काय बदललं तर माझ्याकडे 2 खाते आहेत. एक आहे पर्यावरण आणि वातावरणीय बदल आणि दुसरं आहे पशुसंवर्धन. तर या 2 दिवसामध्ये मी मंत्रिपदावर आल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला 100 दिवसाचा कार्यक्रम दिला होता आणि त्या 100 दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल तो अप्रोच. कारण पर्यावरण डिपार्टमेंट गेल्या अधिवेशनामध्ये एकही दिवस असा नाही की चर्चेमध्ये नाही, लक्षवेधी चर्चा, म्हणजे बेसिकली अटेन्शन जे त्या डिपार्टमेंटला मिळतं आहे, हा सगळ्यात मला वाटतं महत्त्वाचा बदल आहे. आणि आम्हाला जे कार्यक्रम दिले होते ते कार्यक्रम 100 दिवसामध्ये आम्हाला सुरू करायचे होते, त्यामध्ये आम्हाला यश आलं आहे. मेन म्हणजे आम्ही नवीन पॉलिसीज, नवीन टास्क फोर्स याच्या माध्यमातून पर्यावरण डिपार्टमेंट कसं स्ट्रॉंग होईल, आणि हा भविष्य आहे, ग्लोबल विषय आहे आणि वातावरणीय बदल हा विषय आपण खूप हाताळायला आता तसं बघायला गेलं तर ओव्हरऑल जगालाच त्याच्यासाठी जाणीव व्हायला वेळ झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला खूप फास्ट कामं करावे लागणार आहेत. तर त्याच्यामध्ये आम्ही जे गुणवत्ता कशी चांगली असावी, त्याच्यामध्ये नियम कसे कडक असावे, त्याचबरोबर उद्योगांना कसं थ्रेटन फील नाही झालं पाहिजे, त्यांना कसं पोषक वातावरण असलं पाहिजे, ह्याच्याबद्दलच्या खूप छान भूमिका घेत आहोत. आणि हे जे आपण क्लायमेट चेंजबद्दल बोलतो तर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो शेती आणि तुमच्याकडे जे दुसरं खातं आहे पशुसंवर्धन, तर पशुधनावर होतो. तर त्याच्यासाठी पण काही तुम्ही पुढचा ॲप्रोच वगैरे असा काही ठरवला आहे? खूप महत्त्वाचे निर्णय आम्ही काही घेतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं आम्ही ॲडल्ट्रेशन जे आहे, म्हणजे भेसळ जे आहे, त्याच्यावर आता एक चांगलं काम भविष्यामध्ये करतो आहे 2-3 डिपार्टमेंट मिळून. कारण आपल्याला पर्यावरण म्हणताना आपण म्हणतो की वातावरण प्रदूषित आहे, हवा प्रदूषित आहे, पाणी प्रदूषित आहे, पण आपण ह्या गोष्टीकडे फारसं दुर्लक्ष करतो आहे की आपण जे कन्झ्युम करतो आहे, जे आपण खातो आहे, ग्रहण करतो आहे, ते पण प्रदूषित आहे आणि ते नसावं ह्याच्यासाठी कडक कायदे असावे. मानवी जीवनाला सर्वात जास्त किंमत देण्याच्या संदर्भातली ही खाती आहेत, जेव्हा की आम्ही मानवांशी डायरेक्ट डील करत नाही आहोत, पशूंशी करतो आहोत, वातावरणाशी करतो आहोत. पण जो रिझल्ट आम्हाला ह्याच्यामध्ये पाहायचा आहे त्याच्यासाठी आम्हाला समाजाची पण तेवढीच आवश्यकता आहे. जेव्हा माझ्याकडे जलसंधारण होतं आणि मी जलयुक्त शिवार केलं होतं, तेव्हा लोकांच्या सहभागावर मी खूप जास्त भर दिला होता. तो येणाऱ्या काळामधल्या योजनांमध्ये लोकांच्या सहभागांवर खूप जास्त मी भर देणार आहे. पशुसंवर्धनमधनं माझं एक स्वप्न आहे
की इथे ग्रामीण उद्योजक व्हावे. ग्रामीण भागातला युवक जीन्स पॅन्ट घालून पोल्ट्री फार्म, गोट्री, वराह पालन हे करताना एक उद्योजक म्हणून समोर यावा. त्याच्या पुढे त्याचं स्टोरेज, त्याचं मार्केटिंग ह्याचं ट्रेनिंग त्यांना दिलं जावं. ते वातावरण निर्मिती त्यांच्यासाठी व्हावी, हे माझी खूप इच्छा आहे. आता तुम्ही जे हे स्वप्न सांगितलं पंकजाताई, ते खूप चांगलं स्वप्न आहे. आणि तुम्ही काही जे आपल्या बोलण्यामध्ये आलं, समाजातलं वातावरणीय बदल, पशुधन आणि सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज वगैरे. तर हे सगळं वातावरण, समाजाचं चांगलं वातावरण दूषित कमी व्हावं, तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मी इन जनरल समाज म्हणतोय आणि अर्थातच त्याचा संदर्भ हा बीडची घटना आहे. आणि बीड कशाला? आता अधिवेशनात अनेक घटना गाजत आहेत. बीड तर एक भाग आहे त्याचा. रोज एका विषयावर, काल आमचा नागपूरचा विषय एवढा प्रश्न गाजला होता. बीडच असा विषय नाही आहे ना. आपण मधले झालेले विषय बाजूला ठेवून परत बीडकडेच जातोय. सगळ्या राज्यामधलं वातावरण, देशामधलं वातावरण चांगलं व्हावं ह्याच्यासाठी प्रदूषण करणारे एलिमेंट्स हे दूर ठेवले पाहिजे. मग ते व्यक्ती असो नाही तर विषय असो, असं मला वाटतं. आणि बीडचा उल्लेख फक्त आपण याच्यासाठी करत होतो पंकजाताई, की 100 दिवसामध्ये लोकांना कळलं सुद्धा नाही, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला, की या सरकारला, इतकं प्रचंड मॅन्डेट घेऊन आलेल्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. हे कळलं सुद्धा नाही. त्याचं एक कारण होतं मसाजोगची घटना, संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण. त्याची छाया इतकी राहिली की लोकांना दुसरे काही प्रश्न आहेत ह्याची जाणीवसुद्धा नाही झाली. सरकारचा पण सगळा 100 दिवसातला मोस्ट ऑफ द वेळ त्याच्यातच गेला. तर तुम्हाला असं वाटतं का की घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुष्ट प्रवृत्तींनी केलेली घटना होती आणि तशा घटना आधी घडल्या नाही आणि भविष्यात घडणार नाही ह्याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. आपण नाही देऊ शकत, आपण नाही देऊ शकत. त्या घटनेकडे बघण्याचा अप्रोच, त्याबद्दल असणारी संवेदना आणि त्या लोकांना देण्याच्याबद्दल जो न्याय द्यायचा आहे त्याच्याबद्दल असणारी न्यायप्रियता ही महत्त्वाची आहे. तो ऑटोमॅटिकली वातावरण चांगलं होईल. घटना घडली आहे, दुर्दैवी आहे, पण ह्या घटना, आता मी जालन्यामध्ये घटना घडली, मी जालन्याचे पालकमंत्री, एका युवकाला सळईनी अत्यंत विकृत आणि निर्घृणपणे हाम केलेला आहे. अनेक मर्डर हे सांगता येण्यासारखे. मी जसं काल आता 2 दिवस झाले नागपूरमध्ये अत्यंत नागपूर धुमसत आहे. ह्या सगळ्या घटना आहेत ना, ह्या चांगले माणसं त्या नाही होण्यासाठीच प्रयत्न करतात. मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना अत्यंत चांगले बोलले. ते म्हणाले कायदे आम्ही करतोय, पण ह्याचा अर्थ कायदे मोडले जाणार नाही असं नाही आहे, पण कायदे मोडले तर अशी शिक्षा द्या की पुढचा माणूस कायदा मोडताना 10 वेळा विचार केला पाहिजे. त्यामुळे ह्या घटना ह्या आपला माइलस्टोन नसल्या पाहिजे. त्या घटनांवर केलेली कारवाई हा आपला माइलस्टोन असला पाहिजे, किंवा हे आपल्यासाठी एक तिथून येणारं एज्युकेशन असलं पाहिजे, शिक्षण असलं पाहिजे, डायरेक्शन असलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मी लहानपणीपासून जे बीड बघितलं आहे ते बीड असं नव्हतं. ते बीड म्हणजे 2025पर्यंत ही घटना, याच्या आधी पण घटना घडायच्या. तुम्ही म्हणतात तसं राज्यामध्ये पण त्या घटना वेगवेगळ्या भागात घडतात, त्याचे पडसाद पण उमटलेले असतात. पण आता नेमकं असं काय झालं की कोणीही उठतो, म्हणजे अक्षरशः मला माझ्या मित्रांसोबत भांडणं करावे लागले की बीडचा बिहार असं म्हणू नका. बीड हे असं नाही आहे जसं तुम्ही पाहतात, तेवढंच बीड नाही आहे. एका घटनेवरनं तुम्ही सगळ्या बीडला बदनाम करू नका, हे सांगायची वेळ आपल्यावर आली आहे आता. तर हे टाळता येणं शक्य होतं. अगदी रिस्पॉन्समध्ये तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, घटनेच्या बद्दल घटना घडून गेली आहे. हो हो, कोणतीही चुकीची गोष्ट टाळता येणं शक्य होतं. त्याला अनेक पैलू आहेत. ती घटना न घडण्यासाठी तिथलं प्रशासन जास्त स्ट्रॉंग असलं पाहिजे होतं, तिथे धाक असला पाहिजे होता. अशा प्रकारच्या प्रवृत्ती, अशा प्रकारची मुलं यांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणा नाही असल्या पाहिजे होत्या. आणि त्याचबरोबर अशा गोष्टींचं अवास्तव असं मोठं एक रूप करणारी माध्यमं नसली पाहिजे होती. बऱ्याच गोष्टी टाळता आल्या असत्या असं मला वाटतं, नक्कीच वाटतं. आणि फक्त रिस्पॉन्सबद्दल पण आपण बोलतोय आता की एक घटना घडते, ती धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात समावेश केलं जातो त्यांचा, त्याच्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यासाठी सुद्धा इतका वेळ जातो
की सामान्य लोकांचा यंत्रणेवरचा विश्वास उडतोय की काय अशी परिस्थिती येऊ दिली जाते. त्याच्यासाठी वेगवेगळे कारणं दिली ॲक्च्युली जातात. तुम्ही सकाळी इंटरव्ह्यू घेतलेला आहे आदरणीय देवेंद्रजींचा आणि नंतर घेणार आहात अजितदादांचा. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, पक्षाचे नेते आहेत. निर्णय मंत्रिमंडळात कोण असावे, कोण नसावे, कधी असावे, कधी राहावे, हे तुम्ही प्रश्न खरं त्यांना विचारले पाहिजे. मी फार लहान आहे, मला नाही विचारले पाहिजे. तुम्ही बीडच्या प्रश्नांना उत्तर देताना तुम्ही का म्हणजे मागं का सर? कुठे मागे मी जे 3 महिन्यात प्रश्नांना तुम्ही- उत्तर दिलं, पण तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्याला मी उत्तर नाही देऊ शकत, कारण मी त्या भूमिकेत नाही. कारण त्या ते विचारण्याचे 2-3 म्हणजे फक्त पॉलिटिकलच नाही तर तुमचं मुंडे असणं हे सुद्धा आहे. का? तुम्ही परळीमध्ये इतक्या जवळून राहून कारण माझं मुंडे असणं का असायला पाहिजे खरं? कारण ती एका का रात्री पण? तयार झालेली यंत्रणा नाहीये ना तिथं. काय एका रात्रीमध्ये ही यंत्रणा कुठलीही तयार झालेली नाहीये. तर तुमचं तुम्ही म्हणजे मी तिथं ती यंत्रणा राहता. मी तयार केली, माझा त्याच्यात काही भाग आहे? नाही नाही ती एका रात्रीत तयार नाही माझं झालेली. मुंडे असणं काय हे खूप वाईट आहे. परळी आहे हेच तर तुमचा माझा बिचारा मतदारसंघ. मित्र म्हणत होता की हे नका करू तुम्ही. नाही ते त्याच्यामध्ये जलील आहेत, मी मुंडे आहे, ह्याच्यावरून जज करू नका आम्हाला. आमच्या वागण्यावरून करा, आमच्या आडनावावरनं, आमच्या जातींवरनं, आमच्या धर्नावरनं जज नका करू. नाही, त्याच्यावरनं जज नाहीये पण तुम्ही तिथला पार्ट ऑफ द सोसायटी आहात ना. नव्हते, मी संघटनेचा भाग होते 5 वर्ष. नाही म्हणून. म्हणजे बीड जिल्हा म्हणून आता माझी बीडची ओळख ही मी मग दूर तुम्ही नाही उत्तर करू द्या. शकत. तुम्ही बीडचेच आहेत, तुम्ही पण उत्तर द्या. मी लोक- तुम्ही असं उत्तर द्या मी माझ्या की लेवलला तर देतोय. 25 मध्ये काय फरक पडला? तुम्हाला जाता येत नाही, बाहेर फिरता येत नाही, असुरक्षित वाटतं? नाही, हे वातावरण केलंय ना लोकांनी. हा एक्झॅक्टली. तर हे वातावरण का झालं हेच मला मीडियाने तुम्हाला पण विचारायचं होतं. आणि माध्यमांनी पण त्या पद्धतीने त्याला जे पोर्ट्रे केलंय, अक्षरशः तसं वातावरण आहे असं नाही वाटत मला. आणि जे झालंय ते मी तर कबूलच करते, पण त्या भाग मी नसल्यामुळे मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत. कारण मी 5 वर्ष सर्वस्वी महाराष्ट्राच्या राजकारणापासून पुढे गेलेली होते, मी नव्हतेच कुठल्याही भूमिकांमध्ये. त्यामुळे मी मुंडे आहे किंवा मी बीडचे आहे हे केवळ पुरेसं नाही उत्तर द्यायला, कारण माझी क्षमता राजकारणातली तेव्हाची खूप छोटी होती आणि मी त्या कुठल्याही निर्णयांमध्ये नव्हती. आणि त्यामुळे असं एकेरी त्या गोष्टीवर चर्चा नाही करता येत. बीडवर आपण बोलू, तुम्ही वेगळं चर्चासत्र भरवा, मी उत्तरही देईन त्याला. पण आजचा विषय मर्यादित आहे आणि तो 100 दिवसांचा आहे आणि सगळ्या मंत्र्यांना तुम्ही त्यांचेच प्रश्न विचारणार आणि मलाच फक्त असे प्रश्न विचारणार, जेव्हा की जे सगळे सहकारी होते एकमेकांचे त्या काळात, जेव्हा मी 5 वर्ष नव्हते राजकारणात, नाही, आम्ही लिटरली तर- ऍक्टिव्ह, मी संघटनेत होते. मी नव्हते ना, मी मंत्री नव्हते, ठीक आहे, मी मंत्री नाही थी, मी मंत्री नव्हते हा प्रश्न किंवा मी आहे. आमदारही नव्हते किंवा मुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा डेप्युटी CMही नव्हते. त्यामुळे मी त्या कुठल्या गोष्टींवर उत्तर देण्याच्या भूमिकेतच नव्हते किंवा काय घटना घडल्या, कोण आलं, काय परिस्थिती हासळली, हे माझ्या हातात नव्हतं. मला एवढंच म्हणायचं आहे की परिस्थिती माझ्या बीड जिल्ह्याची एवढी चांगली आहे. माझा बीड जिल्हा महिला धार्जिन जिल्हा आहे. अत्यंत महिलांना जो जिल्हा मानतो त्याचं प्रगल्भता वेगळी असते. नक्की चांगला जिल्हा आहे. 4 घटनांमुळे, 2 पोरांमुळे, 3 लोकांमुळे असा हा जिल्हा बदनाम करण्याचं कारण नाही. जिल्ह्याचं वातावरण परत पूर्वव्रत येत असतं. पण आपल्याकडे म्हणतात ना, बद होना पर बदनाम मत होना, तर हमारे जिले को बदनाम करने के लिए बहुत प्रयास हो गया. जी लोकांमध्ये चर्चा होती, तुमच्याकडनं अपेक्षा होती, कारण तुम्ही पण स्वतःला फक्त बीडपुरतं एका समाजापुरतं मर्यादित मानत नाही, तुम्ही पण राज्याच्याच नेते आहात असं अनेक जण तुमचे फॉलोअर्सपासनं जे राजकीय निरीक्षक आहेत ते पण मानतात. म्हणून हा प्रश्न तुम्हाला सतत विचारला जातो किंवा बीडच्याबद्दल, बीडच्या घटनेच्याबद्दल, त्याच्या रिपकर्शनबद्दल, त्याचे जे पडसाद उमटले, त्याची छाया पूर्ण या महायुती सरकारवर राहिली, म्हणून फक्त हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. विचारा. आणि पण हे उत्तर तर माझ्या हातात आहे ना, की मी तुम्हाला पण प्रश्न विचारते की आता तुम्ही मला विचारणार हे का केलं, तो निर्णय का घेतला, तर मी घेतलाच नाही, तर मी काय उत्तर देणार त्याच्यात? हे वातावरण तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही विधानसभा लढलीत तेव्हासुद्धा एक वेगळं वातावरण होतं, त्याच्यानंतर तुम्ही लोकसभासुद्धा लढलीत आणि सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे जो प्रश्न होता, म्हणजे मराठा विरुद्ध OBC वादाचं जे उगमस्थान होतं ते जालना टू बीड हेच आपण मानून चालतो आहे. तुम्ही ते वातावरण जवळून पाहिलं, तुमचा 4-5 हजार मतांनी फक्त लोकसभेला, आणि आज तुम्ही कदाचित दिल्लीत असतात आणि कदाचित या सगळ्या प्रश्नांपासून तुमची सुटका थोडीफार तरी झाली नाही असती. नाही, मी तरी मुंडेच राहिले असते ना. तुम्ही मला थोडीच सोडलं असतं. नाही, तो भाग तर तो आहेच आहे, कारण ते आता ती गोपीनाथरावांची लिगेसी आहे त्याच्यापासून, तर म्हणजे ती तुम्हाला पण सुटका गोपीनाथरावची नकोय. legacy आहे ना.
आणि मी या कोसो दूर आहेत अशा गोष्टींपासून. गोपीनाथरावांनी जीवनामध्ये आयुष्यामध्ये दाऊद इब्राहिमला पण घाबरले नाही, गोळी खायला पण घाबरले नाही. तीच धमक माझ्यात आहे. तुमच्या प्रश्नांच्या गोळ्यांनाही मी घाबरत नाही. बरं, गोपीनाथरावांचा विषय निघाला आहे म्हणून की गोपीनाथराव असते समजा या परिस्थितीमध्ये, तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी कशा वेगळ्या पद्धतीने हाताळलं असतं हे प्रकार? मला काय वाटतं, माझं वय 46 आहे. आता कोण असतं आणि कोण नसतं हे वेळेवर बोलणं अपरिपक्वता आहे. मुंडे साहेब गृहमंत्री होते. गोली का जवाब गोली सो म्हणले. पोलिसांना समर्थन घ्या, पोलिसांना संरक्षण द्या म्हणले. पोलिसांचं मनोबल वाढवलं आणि ते गृहमंत्री होते. ते जसे गृहमंत्री होते तर ते प्रत्येक गोष्टीवर त्यांनी एक धाक निर्माण केला होता आणि त्यांची तुलना मी आत्ताच्या परिस्थितीशी करणं हे बरोबर नाही ना. तुम्ही म्हणाल की पहिले लोक घोड्यांवर जायचे, आता का नाही जात आहेत? तर आता तसं नाही आहे ना, ती परिस्थिती वेगळी आहे. ते असते तर चांगलं झालं असतं असंच म्हणणार मी मुलगी म्हणून, पण तशी तुलना आत्ताच्या परिस्थितीची मी करू नाही शकणार. ते असते तर काय झालं असतं याची. आणि आत्ताची परिस्थिती पण मी म्हणते की ही सर्व ठिकाणी अशाच प्रकारची आहे आणि त्याला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला हे माझं वेळोवेळी म्हणणं आहे. त्या बिचाऱ्या ज्याचा जीव गेला नाहक त्याला न्याय देणं ही एकमेव भूमिका आहे. आणि म्हणजे अगेन आपण गोपीनाथरावांना बाजूला करून आपण बीडच्याबद्दल बोलू शकत नाही. त्यांच्याबद्दल जे बोललं जातं, जी जनभावना आहे, त्यांना लोकनेते म्हणतात. तर गोपीनाथराव गेल्यामुळं अकाली बीड 10-15 वर्ष मागं गेलं असं म्हणतात आणि त्याचाच परिणाम मग समाजातली जी काही एक धरून ठेवणं असतं ते कधी कशाला घाबरले नाहीत. ते मुंडे साहेब माझे पिता होते आणि त्यांनी 1000 वर्ष जगावं असं मला वाटतं. अजूनही मला वाटतं ते असायला पाहिजे होते. बाकी काही नसतं तरी चाललं असतं. उगीच बाबा मंत्री झाले, उगीच मग मी कशाला राजकारणात आली असते असंही झालं. मी आधी होते पण बाबा असते तर मी नसते राहिले राजकारणात. पण मला असं वाटतं की बीड 15 वर्ष मागे गेला असं म्हणणं तसं नाही. पुंडे काय बीडचे नव्हते, ते महाराष्ट्राचे होते. कदाचित महाराष्ट्राच्या लोकांच्या अपेक्षा होत्या की मुंडे साहेबांनी महाराष्ट्राला इथे नेलं असतं तिथे नेलं असतं असं वाटणं साहजिक आहे. पण मुंडे साहेबांच्याच विचारांवर वाढलेली आम्ही सर्वजण, मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले त्याच पक्षाचे त्याच विचारांचे, महाराष्ट्र पुढेच गेला. बीड जिल्ह्यामध्ये जिथे कधी खडी टाकत नव्हते रस्त्यांवर तिथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना मुंडे साहेबांच्या लेखीने केली. तिथे नॅशनल हायवे गडकरी साहेबांनी एका पत्रावर आम्हाला दिले. एका शब्दावर आम्हाला मोदीजींनी जी रेल्वे, कधी तुम्हीच आहेत ना बीड जिल्ह्याचे, जी कधीच झाली नाही त्या वातावरणावर आपण बोलतोय, ती रेल्वे बीड जिल्ह्यामध्ये आली. आणि आज बीड जिल्ह्यामध्ये इतक्या प्रकारचं व्यवस्थित वातावरण झालं, एवढा विकास झाला. महाराष्ट्रामध्ये हीच योजना सगळ्या झाल्या. जलयुक्त शिवार झालं, 500-500 टँकर असणारा जिल्हा दुष्काळमुक्त झाला, टँकरमुक्त झाला. हे सगळ्या गोष्टी अचीव्ह झाल्या हे मुंडे साहेबांचेच विचार आहेत. ते नसले तरी आम्ही त्यांना जे हवं होतं तेच करत होतो. आणि माझं म्हणते मी, माझं आणि माझ्या पक्षाचं. आणि हा जो बीडच्याबद्दल सतत गेल्या काही 100 दिवसामध्ये जास्त उल्लेख केला जातोय, तर तो तुम्हाला असं वाटतं का की तो अन्यायकारक आहे आणि तो पुसून काढण्यासाठी आता काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ॲज अ सरकार म्हणून सुद्धा आणि बीडच्या प्रतिनिधी म्हणून? झालेली गोष्ट झाली. एक शेर है ना, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, दाग चेहरे पर था आईना साफ करता रहा. आपण जिथे ॲक्च्युली लक्ष द्यायला पाहिजे तिथे नाही देत. ठरवून काही गोष्टींकडे लक्ष देतो, ठरवून काही गोष्टींना टार्गेट करतो, काही गोष्टींना राजकीयदृष्ट्या कॉर्नर करायचा प्रयत्न करतो. हा या युद्धाचा राजकारणाचा भाग आहे. बीड जिल्ह्याचा विषय माझ्या पूर्तीने संपलेला आहे. का संपलेला आहे तर मुख्यमंत्र्यांनी सांगितले न्याय देऊ, कायद्याने तो विषय कायदे मंडळ हाताळेल, पोलीस हाताळतील. आता जी प्रस्थापित अशांतता वाटते आपल्याला, जी संभाव्य आहे, ती शांततेकडे नेण्यासाठी एव्हरी क्षण, प्रत्येक क्षण मी प्रयत्नशील राहिलेली आहे, मागे पण आणि आत्ताही राहणार आहे. आणि हीच परिस्थिती सगळ्या जिल्ह्यांमध्ये असो. मी तर जालन्याची पालकमंत्री आहे, बीडची नाही आहे, तर तिथे सुद्धा या बॅलन्सची आवश्यकता आहे. असं नका समजू की कुठे नाही आहे. सगळीकडे ते बॅलन्स आपल्याला साधावंच लागणार आहे. आणि या ज्या काही घटनांचा तुम्ही सुद्धा उल्लेख केला, फक्त बीडपुरती नाही तर कालची नागपूरमध्येला जो हिंसाचार झाला त्याच्यापर्यंत आहे आणि मधल्या अनेक घटना आहेत. तर त्याच्यावरनं कुठंतरी असं पण वाटतं का की राज्यातली जी कायदा सुव्यवस्था परिस्थिती आहे तर ती या 100 दिवसात आपण जी अपेक्षा ठेवून होतो तर तितकी ती चांगली नाही राहिली? मला असं नाही वाटत. माझ्या या बोलण्याचा अर्थ तो नाही आहे. माझ्या बोलण्याचा हा अर्थ आहे की चुकीच्या मानसिकतेचे आणि चुकीच्या प्रवृत्तीचे लोक सगळीकडे असतात. आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था ही हाताळता येत नाही असं म्हणणं नाही.
ह्या घटना ज्या रोज घडत होत्या त्या बोटावर मोजणाऱ्या वेळा घडत आहेत आणि लगेच त्यांना आपण कंट्रोलमध्ये आणतोय, हे मला वाटतं काही चांगलं द्योतक आहे. महाराष्ट्राचं आज मी चित्र पाहते. आता मला तुमच्याकडे यायचं होतं. मी नॉर्मली 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी मला यायला 50 मिनटं लागली असते. आता मला जेव्हा मी मंत्री होते 14 ते 19 मला रॉयल स्टोनवरनं मंत्रालयात जायला 45 मिनटं लागायचे आणि आता मी 15 मिनटात वरळीवरनं जाते. ही डेव्हलपमेंट आहे. कोस्टल हायवेज झाले, नॅशनल हायवेज झाले, समृद्धी महामार्ग झाले, मेट्रोज झाल्या. ही डेव्हलपमेंट आहे. आपण एक ग्लोबल शहर आहोत. भारत हे एक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल टाकत आहे. एक चांगलं राज्य देश म्हणून उभं राहत आहे. ह्याच्यामध्ये योगदान चांगलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था ही चांगली असल्याशिवाय हे शक्य नाही. आपण जेव्हा एखादी गोष्ट इथे थ्रिल करतो किंवा इथे सेन्सिटाईज करतो, आपण विचार करत नाही की बाहेरच्या उद्योगांवर त्याचा परिणाम काय होत असतो. आज बीड जिल्ह्यामधल्या लोकांनी जे काही बीड जिल्ह्याचा करायचा प्रयत्न केला, 2 उद्योग मी एन्व्हायरमेंट मिनिस्टरेट बोलायला तयार होते की बीड जिल्ह्यात येतो, या वातावरणाने थोडे विड्रॉ होत असतात. हा परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर होतो, माझ्यावर, तुमच्यावर, राजकारण्यावर होत नाही. आणि म्हणून आपण देश म्हणून विचार करताना पक्ष बाजूला ठेवून, राज्य म्हणून विचार करताना पक्ष बाजूला ठेवून चांगल्या भूमिकेने पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि महायुती सरकारच्या बद्दल तुमचं काय मत आहे? आता 3 पक्ष, ऑलमोस्ट इतकं 230-35 पेक्षा जास्त आमदार, तर हे पुढचे 5 वर्ष कसं चालेल असं तुम्हाला वाटतं? खूप छान चाललंय असं वाटतं मला. अनुभवी प्रशासनातले लोक आमच्याबरोबर आहेत. आमचे तर नॅचरल अलायन्सच सन्माननीय एकनाथ शिंदेजी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजींनी तसंच सांगितलं की नॅचरल अलायन्स. आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांचं पण आमचं अलायन्स झालं. त्याचा पायलट आम्ही लोकसभेमध्ये घेतला आणि आता आम्ही एकदम छान ते मिसळलेलं आहे. तर तिघे मिळून छान काम करत आहेत. त्यांचा प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे अजितदादांचा. शिंदेसाहेबांचे आणि आमचं तर पहिल्यापासून अलायन्सचा एक नॅचरल अलायन्स आहे. आणि देवेंद्रजींचाही 5 वर्ष आधी मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे, मग गृहमंत्रीपदाचा अनुभव आहे आणि आता ते परत मुख्यमंत्री झाले. तर खूप चांगली टीम आहे. सगळे ऑलराऊंडर असले तर काय वाईट आहे. सगळे प्लेयर ऑलराऊंडर आहेत. शेवटचे 2 प्रश्न फक्त विचारतो की महाराष्ट्राची आत्ताची राजकीय परिस्थिती बघितली तर आपण OBC समाजाला किती महत्त्व आहे हे आपण विधानसभेत पाहिलं. लोकसभेत महायुतीचं झालेलं जे काही नुकसान होतं ते विधानसभेत भरून निघालं. तुम्हाला काय वाटतं आत्ता OBCची परिस्थिती कशी आहे? OBCचा चेहरा कोण आहे महाराष्ट्रामध्ये? मला तेच बघायचंच नाही ना की OBCचा चेहरा कोण आहे. महाराष्ट्राचा चेहरा कोण आहे हे मला पाहायचं आहे. आणि महाराष्ट्राच्या चेहऱ्यामध्ये हिरवा, पिवळा, भगवा, अजून कोणते रंग आहेत ते सगळे रंग, त्याच्यामध्ये निळा, हे सगळे रंग एकत्र आल्यावरच माझ्या महाराष्ट्राचा चेहरा होतो. या पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा तसा असावा. कोणताही व्यक्ती कुठे जन्मतो हा त्याचा चॉईसचा भाग नाही, पण त्या जन्मानंतर त्या वर्गासाठी जर तो मागासलेला असेल तर तो त्यांच्यासाठी काय करतो आणि त्याचबरोबर तो पुढे येऊन समाजाला पुढे कसं नेतो ही कहाणी आहे. अगदी महामानव बाबासाहेब आंबेडकर हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात सर्वांना घेऊन जाणारं त्यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे. कुठेही कोणत्याही जातीचं काय स्टेटस आहे हे बघण्यापेक्षा त्या सामान्य माणसाचं जीवन कसं उचललं चाललं आहे हे बघितलं, सगळ्या जाती ऑटोमॅटिकली उचलल्या जातात. 100 दिवस झालेले आहेत सरकारला. आपण फक्त पहिल्या 265 दिवसांचं बोलूया. काही विजन आहे तुमचं तुमच्या खात्याशी रिलेटेड? खूप विजन आहे. मला नदी पुनर्जीवनावर खूप काम करायचं आहे. कारण मला वाटतं नदीचं माझं काहीतरी नातं आहे. कारण जलयुक्त शिवार झालं, जलसंधारण झालं, तर नदी पुनर्जीवनावर मला काम करायचं आहे. त्याच्याबद्दल मी खूप आता चांगल्या काही IITच्या वगैरे लोकांशी, सायंटिस्टशी बोलून एक प्लॅन तयार करते आहे. मी जसं म्हणलं की पशुसंवर्धनमधनं ॲडल्ट्रेशनवर काम करायचं आहे. ग्रामीण भागातला तरुणाला ग्रामीण भागातच राहून उद्योजक बनवायचं आहे आणि त्याला एक स्किल त्याचं वाढवायचं आहे, अशी माझी इच्छा आहे. हे फक्त थोडक्यात मी सांगितले. फार मोठं विजन आहे, पण हे मेन 3 गोष्टी मला करायच्या आहेत आणि मला त्याच्यामध्ये यश येण्यासाठी मला माझ्या मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं दोनही आणि माझ्या केंद्रीय मंत्र्यांचं सुद्धा सहकार्य मिळालं पाहिजे. त्याचबरोबर माध्यमांचं आणि लोकांचं हे सहकार्य मिळालं पाहिजे. तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होत आणि बीडमधनं होणारं जे स्थलांतर आहे मोठ्या प्रमाणातलं पुणे, मुंबई रोजगारासाठी, ते कमी होण्यासाठीचं काम तुमच्या हातून घडो. त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. पंकजाताई, तुमच्या रक्तात संघर्ष आहे आणि तुमच्यासमोर परिस्थिती जेवढी क्लिष्ट, जेवढी
आव्हानात्मक असते तेवढी जोरात मुसंडी मारून तुम्ही ठामपणे उभे राहताना आम्हाला कायम दिसता. सध्या परिस्थिती आव्हानात्मक आहे, पण त्यातही तुम्ही ठामपणे उभ्या आहात आणि पुढची 5 वर्ष अशाच ठामपणे उभे राहून काम करत राहाल अशी आशा व्यक्त करते. आज इथे आलात त्याबद्दल मनापासून आभार. आणि यानंतर मी स्टेजवर आमंत्रित करते रेणुकाई करिअर सेंटरचे रमेश पाटील आणि प्रमोद मोटेगावकर यांना, आणि त्यासोबतच माधवी गजवानी, रिजनल हेड वेस्ट ॲड सेल्स, ABP नेटवर्क. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.